नमस्कार, मी तुकाराम इप्परकर ज्ञानी बॉय ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण जी सिरीज चालू केली त्या सिरीजचा हा तिसरा एपिसोड आणि ह्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत, ह्या भागात आपण बघणार आहोत की जे तुम्हाला भीती वाटते, तुम्हाला एखादा टॉपिक दिला आणि त्या टॉपिकवर माहिती काढून एक 15 मिनिटांत किंवा तासाभरात तो तुम्हाला स्टेजवर जाऊन बोलायचा आहे. तर ह्यावेळी काय होतं, बरेच जण भितात. तर आपण आज ह्या विषयावरतीच बोलणार आहोत, ती भीती कमी कशी करता येईल. तर मित्रांनो, एखादा तुम्हाला मुद्दा भेटतो, एखादा विषय भेटतो, तर सर्वप्रथम आपण त्या विषयाबद्दल काही मुद्दे काढले पाहिजे. त्या मुद्द्यांची, त्या विषयाबद्दल जे मुद्दे आहेत त्यांची एक आपल्या डोक्यामध्ये एक मुद्देसूद मांडणी पाहिजे की हा मुद्दा झाल्यानंतर हा मुद्दा, हा मुद्दा झाल्यानंतर हा मुद्दा. ह्याच्यामुळे काय होतं, तुम्ही जेव्हा स्टेजवर जाऊन बोलता त्यावेळी एक तुमच्यामध्ये एक वेगळ्या लेवलचा कॉन्फिडन्स येतो आणि जो मॅसेज तुम्हाला डिलिव्हर करत आहे तो त्या इंटेन्सिटीने ऑडियन्सपर्यंत पोहोचतो. आता असं बरंच होतं की बऱ्याच जणांना खूप जास्त भीती वाटते, त्यांचे हातपाय थरथर कापता, त्यांचे हृदयाचे ठोके वाढतात किंवा घाम येतो. तर अशा वेळी एक साधा फॉर्म्युला आहे, हे काही कोणताही जादू नाही, एक सोपी टेक्निक आहे, एक ब्रिथिंग टेक्निक आहे. ते म्हणजे 4-2-6. असं डोळे बंद करा, 4 सेकंदासाठी श्वास घ्या, 2 मिनिटं होल्ड करा आणि 6 सेकंदासाठी तो बाहेर सोडा. असं केल्यानंतर काय होतं, आपल्या बॉडीमधील कॉर्टिसॉलची एक स्ट्रेस हार्मोन आहे, त्याची लेवल कमी होते आणि आपोआपच आपलं कॉन्फिडन्स वाढतो आणि भीती कमी होते. आता विषय काय होतो, कधी कधी आपण ना जास्त विचार करतो की लोक काय म्हणतील, लोक हसतील का, मी कुठे चुकणार तर नाही ना. तर ह्या विषयामुळे काय होतं, आपला फोकस शिफ्ट होतो. तर आपल्याला काय करायचं आहे, हा फोकस आपल्याला जे मुद्दे मांडायचे, आपला जो विषय त्यावरती फोकस करायचा आहे. आणि तो फोकस कसा करता येईल, तर साधं काय करायचं, आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे बघायचं, आपल्या ज्या भावना आहेत, आपली जी भीती वाटते त्याला समजून घ्यायचं, ऑडियन्स कोण आहे त्याकडे बघायचं, स्टेजवरती कोणत्या गोष्टी ठेवल्यात का त्यावरती फोकस करायचा. याच्यामुळे काय होतं, आपला फोकस हळूहळू लोक काय म्हणतील याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे याच्याकडे हळूहळू शिफ्ट होत जातो. आता चौथा मुद्दा असा आहे की ज्यावेळी आपण बोलायला सुरुवात करतो त्यावेळी भाषणाची सुरुवात, आपल्या बोलण्याची सुरुवात एकदम सावकाश, स्पष्ट आवाजामध्ये आणि स्पष्ट आणि मोठ्या आवाजामध्ये सुरुवात करायची. यामुळे काय होतं, जे आपले प्रेक्षक आहेत त्यांचं आपल्याकडे लक्ष केंद्रित होतं. आणि पाचवा मुद्दा एक ओव्हरऑल आहे की तुम्ही किती जरी प्रॅक्टिस केली आणि तुमचे किती जरी मुद्दे ठीकठाक असले तरी भीती वाटणे ही साहजिक आहे, कारण ती एक नॅचरल तुमच्या बॉडीची रिॲक्शन आहे. तुम्हाला भीती वाटणार, तुम्ही अधूनमधून फंबल येऊ शकता, तुम्ही एखादा शब्द चुकू शकता. ही गोष्ट तुम्ही पहिल्यांदा ॲक्सेप्ट करा की मी एक माणूस आहे, चूक माझ्याकडे येऊ शकेल. तर तुम्ही हे जर ॲक्सेप्ट अगोदर केलं तर तुमच्याकडे कमीत कमी चुका होतील आणि जर चुका जरी झाल्या तरी त्या ऑडियन्सला समजणार नाही, कारण तुम्ही काय बोलणार आहात हे ऑडियन्सला थोडीच माहिती आहे. जर तुम्ही जर ॲक्सेप्ट ऑलरेडी केलं असेल तर तुम्ही त्यावेळी ते वाक्य फिरवू शकता. यावेळी आणि अशाद्वारे तुम्ही काय करू शकता, तर तुम्हाला जी भीती वाटते ना ती भीती तुम्ही कमीत कमी 80-90% कमी करू शकता. तर मित्रांनो, आपण ह्या यूट्यूब चॅनलमध्ये हा तिसरा व्हिडिओ टाकतोय आणि तुमच्या सपोर्टची गरज आहे. धन्यवाद.